उमर I-20 कार घेऊन 3 तास पार्किंग लॉटमध्ये का थांबला होता? म्हणजे आणखी कोणाची तो वाट बघत होता का? तिथून दुसरा त्याचा काही कट होता का? ज्या सिग्नलवर स्फोट झाला तो रस्ता मध्य दिल्लीकडे जातो, त्यामुळे उमर नेमका कुठे जात होता? मध्य दिल्लीतलं कुठलं ठिकाण त्याच्या रडारवर होतं का या स्फोटासाठी? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. तर ज्या ठिकाणी स्फोट झाला तेच टार्गेट होतं का? कारण यापूर्वी पार्किंगमध्ये तो जवळपास 2 ते 3 तास थांबला होता आणि त्यानंतर सिग्नल जवळ असताना गाडीमध्ये मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे त्याचं टार्गेट हेच होतं का की आणखी कोणतं? हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. चांदणी चौकच्या पार्किंग पर्यंत पोहोचण्याआधी 7 तास उमर नेमका कुठे होता हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्या तो काही साथीदारांना भेटला होता का? तिथून त्याने हे स्फोटक सोबत घेतली होती का की ती त्याच्याकडेच होती? असा एक प्रश्न आहे. तर स्फोट होईपर्यंत उमर कुणाच्या संपर्कात होता आणि का?